नमस्कार मंडळी, सर्वांना नमस्कार। ही माझी बुलेट आहे। 2015 साली मी घेतली आहे। जवळजवळ 10 वर्ष होतील आता या ऑगस्टला हिला। आपण बघू शकता की हे दोन्ही जे टायर आहेत, व्हील्स आहेत, ते ट्यूबवाले आहेत। म्हणजे ही गाडी जर पंक्चर झाली ना, माझे 3 ते 4 तास जातात हिचा पंक्चर काढण्यामध्ये। कारण ट्यूबवाला टायर असल्यामुळे गाडी एकतर चालवू शकत नाही पंक्चरवाल्यापर्यंत। पूर्णपणे मला तो काढून न्यावा लागतो, रिक्षा आणावी लागते, मेकॅनिकला घेऊन यावं लागतं, टायर काढून न्यावा लागतो, परत आणून बसवावं लागतो। यात माझे 3 ते 4 तास जातात। आणि पुढचा टायर बहुतेक वेळेला मेकॅनिकला खोलता येत नाही, तो मलाच त्याला सांगावा लागतो किंवा मला स्वतःला खोलावा लागतो। मी दोन्ही टायर मी स्वतः पण खोलू शकतो, पण माझा वेळ खूप जातो यात आणि खूप माझं नुकसान होतं। त्यामुळे मी आता ह्याला ट्यूबवाले जे टायर आहेत ते मी ह्यांना ट्यूबलेस करणार आहे आज। तर बघू आपण ह्याला आता मॅक व्हील्स लावणार आहे, अलॉय व्हील्स लावणार आहे आपण आणि ट्यूबलेस करणार आहे। बघू कसा रिझल्ट भेटतोय। तर गाडी आणलेली आहे गॅरेजवर, इथे आपलं काम होणार आहे। हे बघा, हे बुलेट राजा मोटर्स पनवेलमध्ये आहे, इथे काम होणार आहे। तिथे सगळे बुलेटचीच कामं दिसतात मला, म्हणून मी इकडे घेऊन आलो आहे। बघू आता कसं काम करतायत। तर हा आपला पुढचा टायर आहे आणि हा पाठचा। हा बघा, एक नंबर वाटते डिझाईन। हा मागच्या टायरची ग्रिप आहे, हा पुढचा टायर आहे। फायनली आपण बघू शकता की अलॉय टाकलेले आहेत, दिसायला तर एक नंबर दिसत आहेत। फुल काम व्यवस्थित झालेलं आहे। फ्रंट अलॉय, रात्र झाली आहे काम करता करता। जरा चेनला ऑइल टाकून घेतोय। तर फायनली आपलं टायर, ट्यूबवाले जे टायर होते ते आपण बदली केले, ट्यूबलेसमध्ये केले। आपण पाहू शकता हे ट्यूबलेसमध्ये आपण केलेले आहेत। रात्र झाले काम करता करता, तरी मेन आपला पर्पज जो होता तो ट्यूबवाले टायर आपल्याला ट्यूबलेस करायचे होते, कारण पंक्चर झाल्यावर खूप त्रास व्हायचा। त्यासाठी नुसते टायर बदलून चालणार नव्हतं, तर अलॉय व्हील्स टाकणं गरजेचं होतं, म्हणून आपण अलॉय टाकलेत। कारण त्या जुन्या रिमवर ट्यूबलेस टायर बसत नाहीत, म्हणून हे अलॉय व्हील्स टाकूनच ट्यूबलेस करावे लागतात। तर आपल्याला कसं वाटलं हे आपण नक्की सांगा।